24वा दिवस दुपारी 3:45 वाजता. रे बिग बॉसच्या घरातील किचन सगळ्यात वेगळं आहे, कारण इथे केवळ पदार्थ शिजत नाही तर शिजतात अनेक कट कारस्थानं आणि गेम प्लॅन्स. कारण हे केवळ एक घर नसून हा एक खेळही आहे. आणि हा खेळ अधिक रंजक होण्यासाठी खेळाडूंमध्ये असावं लागतं बुद्धिचातुर्य, खिलाडू वृत्ती आणि ह्या खेळाची समज. त्यामुळे वरील निकषांनुसार ह्या खेळात टिकून राहण्यासाठी अपात्र असलेल्या सदस्यांचे फोटोज आपल्याला चुलीत घालायचे आहेत. म्हणजेच ह्या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांना थेट नॉमिनेट करायचं आहे. हे कार्य गार्डन एरियामध्ये पार पडेल. मुख्य दरवाजाजवळ एक चूल उभारण्यात आली आहे. घरातील प्रत्येक सदस्याच्या गळ्यात पुढील प्रमाणे इतर एक सदस्याचा फोटो अडकवण्यात येईल. इरिना यांच्या गळ्यात घनश्याम यांचा फोटो असेल. जान्हवी यांच्या गळ्यात आर्या यांचा फोटो असेल. आर्या यांच्या गळ्यात इरिना यांचा फोटो असेल. अरबाज यांच्या गळ्यात पंढरीनाथ यांचा फोटो असेल. धनंजय यांच्या गळ्यात अरबाज यांचा फोटो असेल. घनश्याम यांच्या गळ्यात अभिजित यांचा फोटो असेल. अंकिता यांच्या गळ्यात सूरज यांचा फोटो असेल. सूरज यांच्या गळ्यात वर्षा यांचा फोटो असेल. पंढरीनाथ यांच्या गळ्यात जान्हवी यांचा फोटो असेल. अभिजित यांच्या गळ्यात वैभव यांचा फोटो असेल. वर्षा यांच्या गळ्यात अंकिता यांचा फोटो असेल. वैभव यांच्या गळ्यात धनंजय यांचा फोटो असेल. निक्की या आठवड्यात घराच्या कॅप्टन असल्याने त्या ह्या आठवड्यात तरी घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेपासून सुरक्षित आहेत. त्यामुळे निक्की ह्या कार्याच्या संचालक असतील. संचालकांचा निर्णय अंतिम राहील. परंतु निक्की यांनी हे कॅप्टन पद कमावलेले नसून त्यांना डिलेमामध्ये मिळालेले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही सदस्याला नॉमिनेट करण्याचा अधिकार असणार नाही. आपल्या गळ्यात ज्या सदस्याचा फोटो आहे तो सदस्य वरील निकषांद्वारे या खेळात टिकून राहण्यासाठी पात्र आहे की नाही हे लक्षात घेऊन त्या सदस्याचा फोटो चुलीत टाकायचा की नाही हे प्रत्येक सदस्याला ठरवायचे आहे. वेळोवेळी घरात बजर वाजवण्यात येईल. बजर वाजण्यापूर्वी चुलीभोवती आखलेली पिवळी चौकट ओलांडून चुलीजवळ जाण्यास सक्त मनाई आहे. बजर वाजताच जो सदस्य सर्वप्रथम पिवळी चौकट ओलांडून चुलीजवळील बजर वाजवेल त्या सदस्याला आपल्या गळ्यातील फोटो चुलीत टाकून योग्य कारण देऊन त्या सदस्याला या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करण्याची संधी मिळेल. सर्व सदस्यांना आपला फोटो ज्या सदस्याच्या गळ्यात आहे त्या सदस्याला आपण या घरात टिकून राहण्यासाठी कसे पात्र आहोत हे पटवून द्यायचे आहे. लक्षात ठेवा, बजरचा आवाज फक्त काहीच वेळा होईल. सर्व फेऱ्यांच्या अंती ज्या सदस्यांचे फोटो चुलीमध्ये जळत असतील ते सदस्य ह्या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट होतील. प्रत्येक फेरीत किमान एक सदस्य नॉमिनेट होणं बंधनकारक आहे. नॉमिनेट झालेले सदस्य देखील आपल्या गळ्यात अडकवलेल्या फोटोतील सदस्याला नॉमिनेट करण्यासाठी पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतात. डिस्ट्रीब्यूट करायचं, त्याच्यात काय लपवालपवी काहीच नाहीये. यू नेव्हर नो. ना 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 काहीच नाहीये. यू नेव्हर नो. ना ना काही मला सांगितलंय. तुला कसं माहिती? अगं मलाच सांगितलंय करायला. प्रॉपरली नॉमिनेट सगळ्यांचं डिस्ट्रीब्यूट कर म्हणून. हो ज्यांचं ज्यांचं नाव दिलंय त्यांच्या गळ्यात फोटो द्यायला सांगितलेले आहेत. आर्या जर त्यांनी वाचल्यानंतर नाही, मी देते फोटोज. मला सांगितलंय. फोटो गायब करून कसं होईल? दे. संध्याकाळी 4 वाजता. आता ही वेळ आली आहे माझ्यावर. हिचा फोटो गळ्यात घालून फिरू मी? ही वेळ आली आहे माझ्यावर. ही बघ बिग बॉस. बट थँक्यू. हाय मॅम, माझं हे गळ्यात घाला. मी आहे. ऐसा हूँ तेरे सामने हूँ और अगर चाहते हो मैं अच्छा खेळू, चांगला खेळू तर नक्कीच तू माझा फोटो वाचव. आय होप तू माझा फोटो वाचवशील. सो थँक्यू. आपण बोलूया दादा. बोल ना. हे बघा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे. पण जर मी तुम्हाला वाटते की मी या घरात राहण्यास पात्र आहे, मी काल जसं तुम्हाला मी मान्य केलं की मी माझा स्वभाव बदलते, मी बदलण्याचा प्रयत्न करते. मागच्या वेळी पण ताईंच्यावरून मला ओरडा पडला. मी त्याच्यानंतर ताईंच्या वाट्यातच गेली नाही. तुम्ही पण पाहिलं मला की मी मनापासून प्रयत्न करते आणि माझ्याकडून ह्या चुका नाही होणार.
भांडेन मी, पण माझे शब्द 100% वाईट निघणारच नाही याची मी गॅरंटी देते तुम्हाला. सो प्लीज तुम्ही माझा विचार करा. प्लीज प्लीज प्लीज. यस शुअर. करणार आहे. हके बॉस. पूछ लेती. जे जे नॉमिनेट होणार ते सगळं नॉमिनेट होणार आहे. एक नाही होणार. हे बघ अभिजितने टाकला तुझा ना, तर हे आपल्याला टाकावंच लागणार आहे. हो ते तर आहे, पण टाकूच नको असं म्हणतो. सुरुवातीला तुम्हाला गेम कळत नाही, ठीक आहे, पण तिला कळतो असं माझं प्रामाणिक मत आहे. फक्त ती ते मांडू शकत नाही कधी कधी. पण आता मी ती नॉमिनेट हळूहळू- पण झाली नाही तर मी सध्या बाहेर नाही चालले हे मला माहिती आहे. सो हो. मला काही तुला लेनदेन नाही. confidence आहे. मला कॉन्फिडन्स आहे की ते झालं तरी मला काही फरक नाही पडत. हो, पण तरी सुद्धा मला हो. एक सांगावंसं वाटतं की तुझा आणि याराचं काही काय झालेलं आहे? काही कुछ बोलते नहीं है. मी कधीच नाही यार बोलतो. तू काही बोलते नाही. आता नहीं है. ठीक आहे. पहिले पहले ये सब कुछ कॉन्फ्लिक्ट है. तू क्या तुमच्या मताचा मी आदर करतो. हां, कारण टास्क कसं आहे, एका मिरीला कन्व्हिन्स करायचं आहे ना, तर मी हिरेन दिलेलं माहिती म्हणजे आता टास्क आहे ना, आता बोला ना तुम्ही. काही काम नाहीये त्याचं. जोपर्यंत त्याला वाटेल तोपर्यंत. नाही मग तुम्ही जर तुम्ही म्हणताय बोला, या ना मग इकडे बोलतोय ना मी. चान्स तर बदल. हां. तुम्ही आमच्यासाठी कराल तर आम्ही तुमच्यासाठी करू ना. मी फक्त तिथं लक्षात आलं. अडवायचं मला फक्त तेवढंच आणि माझं पण तुला क्लिअर सांगतो. नाही माझं क्लिअर सांगतो. ऐक की माझं काहीच नाही. सकाळी आमचं तिघांचं पण वाजलं तुला माहीत आहे. मला पण त्याच्याकडे जाता येईल. पण समज जर त्यानं तसं काही केलं तर घनश्याम तुझ्याकडे आहेच. पण ते जायचंच नाही मला फक्त. पण हजो की संध्याकाळी 4:15 वाजता. मी माझ्या रिझन्स बरोबर तयार आहे ना. नाही पण तू असं बोलू शकतो ना त्याला की घनश्यामच्या गळ्यात नसताना. मला करू नको. घनश्यामच्या गळ्यात नसतं तर मी बोललो असतो कोणाशी दुसऱ्याशी. पण मला विश्वासच नाही ज्या माणसावर त्या माणसाशी काय मी बोलणार. मी पहिल्या दिवसापासून तेच तर म्हणतोय. सांग ना त्याला की मी वैभवला करत नाही, तू मला करू नको. बोल तरी. त्याला बोलायचंच नाही असा विषय. पण का काय माहिती मला बोलायचं नाही असं नाहीच आहे. मला बोलायचं नाही असं नाहीच बोल ना. आहे. माझी एकदा मी बोललो नाही असं कुठे आपण बोललोय. अभिजित तुला सेफ नाही व्हायचंय का? मी सेफ असेल नसेल पण मला जे झालेलं आहे मला नको का त्याला नॉमिनेट करायचं. मग मी काय दरवेळेला नॉमिनेट व्हायचं आणि मग विसरून जायचं. दुसरे लोक माझा फायदा उचलतील. असं काही नाही. आता जर आहे सेफ करायचं स्वतःला तर त्याला कन्व्हिन्स कर. त्यांना मी कन्व्हिन्स केलेलं आहे. त्यांना माहिती आहे. नाही तू बोल ना एकदा जाऊ. तुमच्या लक्षात येत नाहीये. तुमच्या लक्षात तो तुमची जी गोष्ट आहे ती गोष्ट वेगळी आहे. मी तुमच्यासाठी इतक्या वेळा बोललोय ना तर तुम्ही काहीही केला काही करा तरी पण मला त्याच्यावरती विश्वासच नाहीये. तर मी कसा तुमच्यावरती विश्वास ठेवू. आता बघ फ्रायडे दादा तुम्ही टाकू नका. मी टाकतो. मग डायरेक्ट क्लिअर केला डील. काय आहे तर आपण करूया, बात करूया की जाऊ दे सोडा सेफ व्हायचा. तर ते म्हणते नाही मला टाकायचं. आता इतकी मोठी डील दिली काय आता याच्यामध्ये काय करू बोल. मला कळलं वैभवशी काय राग नाही पण जे झालेलं आहे त्याच्यानंतर मी कसं मग स्वतःला मला बघणारे लोक काय म्हणतील, अरे काय तुला नॉमिनेट केलं आणि तू काय बसला मग. अरे पण तुला मला घरात नाही मला मी काय आज राहिलो उद्या नाही राहिलो मला काय माहिती. मला एकदा होऊ दे मग माझं होऊन जाऊ दे ना. मी बनवते ज्यांचं पहिलं वाटलं ते दोघे सुरू आहे का बघ, बाहेरचं सुरू आहे का बघ. आता तू म्हणतोय माझा रिस्पेक्ट ठेवत नाही तू माझा ठेवला का आता असं बोलून ताटून झाली. Oh my God. आईच्या गावात यार शिट मॅन. परत झालं. इतर सदस्यांनी अभिजित यांना मेडिकल रूम मध्ये घेऊन यावे. थांब तुम्ही जा आता मी चालू शकतो. स्पोर्टमॅन पर्सनॅलिटी फटाफट. वो घडी आ गई ज्याचा तू खूप वेट करत होती. थँक्स डार्लिंग. मला इतकं माहिती आहे की जेव्हा तुमचं पडतात ना तुम्ही तर तुरंत तुम्ही असे उभं नाही राहू शकत. तर तुम्ही आता वजन टाकून पण गेले तर आम्हाला पण माहिती आहे की कसे तुम्हाला गेम खेळायचे हे आहे तर काय नाही. ठीक आहे हे सिंपतीसाठी काय झालं हे सिंपतीसाठी तसं काही ते हे नाही आहे. बरं आता येत नाही. आता ते चालत पण गेला की मग.
तोंड कळत नाही. अरे कशाला दिलं तो पोलीस दिल के खोटे नाम बडे अरे दर्शन छोटे. बिग बॉसने का दिलं मला सॉन्ग ते? ए हो, टास्क मध्ये गाणं बोलू नका प्लीज. ठीक आहे, तुझ्या कोणाला दुसऱ्याला पाठवायचा विचार ना, परमिशन घे बिग बॉस कडून. परत नाही मी आय कॅन वॉक. कसा धावशील तू? आय कॅन वॉक. बोला ना की तू बोला ना. जान्हवी, कार्याच्या निकषानुसार आपण आर्या यांना का नॉमिनेट करताय हे स्पष्ट करून फोटो चुलीत घालून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे. माझ्या गळ्यात आर्याचा फोटो आहे आणि तो मी चुलीत टाकणार आहे. त्याच्या मागे बरीच कारणं आहेत. सगळ्यात पहिलं, जर बुद्धी कौशल्य बोलायला गेलं तर तिच्यात बुद्धी नाहीये हे अख्ख्या घराला खरं तर माहिती आहे. कारण की डे 1 पासून तिला काही कळतच नाहीये की मी कुठल्या टीममध्ये जायचंय, कोण माझा स्वीकार करणार आहे ह्याची तिला समज नाहीये ना. तिच्यात कन्व्हिक्शन पॉवर आहे तेवढी की ती एखाद्याला कन्व्हिन्स करू शकते. दुसरा मुद्दा आहे खेळाडू वृत्ती. तर खेळाडू वृत्ती ही तिच्या आत्तापर्यंतच्या गेममध्ये मला दिसलेली आहे की तिच्यात ती नाहीच आहे. आणि मला असं वाटतं की ती बिग बॉसच्या घरात राहण्यास पात्र नाही. त्याच्यामुळे मी तिचा फोटो चुलीत टाकतीये. अरे वा. जान्हवी यांनी फोटो चुलीत घातल्यामुळे या फेरीत थेट नॉमिनेट झालेल्या सदस्य आहेत आर्या. संध्याकाळी 4:30 वाजता. ओके होती कारण बेस्ट. आणि आता तिकडे उभं राहा आर्या की बाजू में जाके आणि जेव्हा ती स्टॉप कर. घनश्यामला हे करते. ती मला अडवणार आहे. काही नको करू. घनश्यामसाठी तिकडे आहे. चौकशी. त्याला म्हणतो यार तुला लागले, ऑलरेडी त्याला लागलेलं आहे. त्याने म्हणलं पाहिजे ना नाही नॉमिनेट व्हायचं मला, राहू दे. ऐकायला तरी की नाही येतो. सूरज कळलं तुला काय करायचं? पकडायचा जाऊन बारबार ओव्हरटेक करणार. तेच चालू आहे प्लॅन. गेम ट्रॅक्टरची चालू आहे. बेंडकुळे आलेले फेकून मार की. धरू नका मला चुकून बी. पाय मागे करा प्लीज, पाय मागे करा. येल्लो रेषेच्या मागे पाय, त्याच्यावरती नको, मी कन्सिडर करणार नाही. थँक्यू. स्वतः कॅप्टन झाल्याच्या नंतर सगळे नियम पाळायचे ना सगळ्यांनी. यस सर. जेव्हा स्वतः नसतात तेव्हा काही केलं तरी चालतं. येस सर. हा? येस सर. त्याच्यावर फोकस फिलहाल. नंतर पिवळ्या ते आपण बघतो मी पिवळ्या रांगेत नंतर पिवळ्या discussion रेषेच्या आत करूया. स्वतः येऊन आतमध्ये सगळ्या गोष्टी करत होतो. डिस्कशनला आपल्याला वेळ तेव्हा सगळं भेटेल. चालतं नाही. आता आता पण हे डिस्कशन डिस्कशन करायचं नसतं. आता फक्त तुझ्या फोकस गोष्टी असतो. सांगतेस ना सर कॅप्टन आता म्हणून फक्त फोकस करा. ते करतो मी डिस्कशनला वेळ फोकस. भेटेल सगळ्यांनी आम्ही आपल्याला. फोकस केलेला आहे व्यवस्थित. आपल्याला डिस्कशनला नंतर वेळ भेटेल. कॅप्टन झाल्याच्या नंतर सगळे नियम लक्षात येतात का हो तुला? सर, हो, मला असंच असतं माझं. हा, बाकीच्यांनी कॅप्टन झाल्याच्या नंतर सगळे रूल मारायचे आणि तू पुढे नाही आर्या त्याने वाजवलं, अभिजितने वाजवलं. नाही ते बघितली त्यांनी. आर्याने वाजवलं. माझ्या याच्यासमोर त्याचा संचालकचं डिसिजन ते जाऊन इथे वाजवलं त्यांनी, तिथे लागला त्यांचा. आर्या अच्छा, माझा डिसिजन आहे. जे मी बघितलंय ते मी सांगेल. बिग बॉस सगळ्यात पहिले बजर आर्याने वाजवला आहे. आर्या, कार्याच्या निकषानुसार आपण इरिना यांना नॉमिनेट का करत आहात ते योग्य कारण देऊन स्पष्ट करा आणि फोटो चुलीत घालून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करा. ओके बिग बॉस, माझं योग्य कारण हे आहे की जेव्हा आम्ही ॲज अ टीम खेळत होतो तेव्हा बुद्धिचातुर्य काय असते की सगळेजण सोबत मिळून त्याच्यात खेळेल. एकट्याचाच फेअर गेम नसतो. इरिना स्वतःचा सेल्फ गेम करते आणि त्यामुळे तिने खूप सगळे बॉल्स इकडनं त्यांच्याकडे जाऊ दिले. असं नाही म्हणते की चिटिंग करून जाऊ दिले. ऐकून घ्या पूर्ण.
ती जेव्हा इथे उभी होती रागामध्ये जेव्हा ती अशी झाली तेव्हा तुम्ही लोकांनी तिचे बॉल स्नॅच केले. हे बुद्धी चातुर्य नाहीये. त्या पॉइंटला रागात येणं इम्पॉर्टंट नव्हतं, त्या पॉइंटला आपले बॉल सेव्ह करणं इम्पॉर्टंट होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा आतमध्ये तुम्ही बसले आहात त्या पॉइंटला ॲज अ गेम मी तिला सांगत होती आपल्याला इकडे हे करायचंय. ती म्हणते युअर गेम माय गेम विच इज नॉट फेअर. तुम्ही जेव्हा टीम सोबत खेळताय तुम्ही टीमच्या सोबत सगळ्यांसोबत खेळता ॲज अ टीम, नॉट अ सेल्फ गेम, नॉट अन इंडिव्हिज्युअल गेम. मला वाटते ती खूप सिलेक्टिव्हली आपलं बुद्धिचातुर्य यूज करते आपल्या टीमसाठी आणि मला वाटतं की तिचं सेल्फ गेम एकटीचाच गेम असतो. म्हणून मी हे योग्य रिझन देऊन बिग बॉस इरिना हिला- बिग बॉस झाले नाही, माझं योग्य रिझन आहे बिग बॉस. मला हे वाटतं हिला रद्द करा. तिचं रिझन आहे बट ते ऑडियन्ससाठी इनव्हॅलिड असेल. तिला किती बुद्धी आहे हेच सांगितलं थँक्यू. मी नाही म्हणलं की ती खतरली नाही. रिझन्स व्हॅलिड नाहीत वाटत आहेत. माझे valid सांग, अहमद पटेल असं valid तरी reasons सांग. नाहीत वाटत आहेत. पटेल असं सांग ना, valid. बोला व्हॅलिड काहीतरी, रिझन्स नाहीत, Big Boss. बिलकुल व्हॅलिड रिझन्स नाहीत. मी चुलीमध्ये इरिना हिचा फोटो टाकत आहे. बिग बॉस तिने योग्य रिझन दिलेला नाहीये, प्लीज. आर्या यांनी फोटो चुलीत घातल्यामुळे या फेरीत थेट नॉमिनेट झालेल्या सदस्य आहेत इरिना, धक्का नाही द्यायचा. हो, पण मी इथे उभी आहे. मी already उभी आहे. हो, मी उभी आहे. Please मागे हो. अरबाज, तू आली. हो, मी आली. ती कुठे तुम्ही मागून धक्का दिला मला. हो. धक्का देते. हो. कन्सिडर होणारच नाही हा, धक्का कन्सिडर दिला तर होणार धक्का होणार नाही, आहे. आधीच सांगते. ओ, कुठे आहात? एकटीच खेळ. व्हेरी गुड. नाही द्यायचं What bro? इकडे. पाय येल्लो लाईनच्या मागे. जाऊ दे, सोडून दे आता. पाय येल्लो लाईनच्या मागे. नाही तू इकडे ये. पाय येल्लो लाईनच्या मागे. तुला अक्कल असेल तर समजेल ना ती. नको. मला माहितीये काय मला माहितीये काय ते लोक अभिजित दादाला थांबायसाठी केव्हाचे घडत होते. अगं नाही, माझं ऐक. तुला माहितीये की त्याचा पाय हे झालाय, इंजर्ड झालाय. तिथे अभिजितची वाद घालणं, मी दाबला करणं गरजेचं होतं. सगळ्यात महत्वाचं काय होतं, हो. त्याने वैभवला नॉमिनेट Bro. केलं. तिने बघितलं नव्हतं. तिने तुझ्या ह्याच्यामुळे संचालकांचा निर्णय अंतिम राहील या ह्याच्यावरती तुझं नाव आणि सांगितलं. मी वाजवलं पण होतं. आता त्याला दुसरी वाजवणं गोष्ट शक्य आहे का वैभवला? ऐक. अगं पण ठीक आहे, नाही. एकदा बॅग घेतलं असतं. No. मेन माझी गोष्ट ऐक. जाणारं कोण आहे त्याला करायचं होतं. अगं माझी गोष्ट ऐक. इरिना पण जाणारी आहे आणि दुसरी गोष्ट ऐक. मी गेली, मी बजार वाजवला, मी केलं. आता ऐकणार दुसरी नाही, गोष्ट. सोड. जे नाही, काय तू ते माझं तुला पण मॅम- ऐकायचं. मॅम तुला समजवते. complete तुला करायचं. मॅम समजवते. अरे मग बोलून नको जात जाऊ, काही नको त्याच्या बोलत जाऊ. मग मॅम, तिला बोलत समजवते. नको जात जाऊ. मग सरळ फक्त बोलायसाठी येते का तू इकडे? स्वतःच बोलून चाललं जायचं. लाईन तेवढी मोठी बिग बॉस Yes. का आखली आहे ते डोकं तुम्ही लावा. पहिले पण बघा ना, जेव्हा अंकिताला मी सांगत होतो अंकिता पायर क्लोज घे, त्याने घेतलं नाही पाय क्लोज. लाईन तेवढी मोठी कुठे उभा राहा. अरे पण तू वाजवायचा प्रयत्न तर कर. अभिजित तू तू वाजवायचा. कशाला सांगते त्याला? अरे पण मी संचालक आहे, माझं काम आहे ठीक सगळ्यांना आहे, सांगायचं. त्यालाच काय, त्याला नाही करायचं, तू सांगायची गरज नाहीये. हो, ते ठीक आहे पण असं नको वाटायला ना की मी नाही, unfair केलं. तू- आता आर्या माझा तू काही कुठे फेवर नाही. बोलते? मी आर्याला वाजवताना बघितलं. नाही, तू इथे बोलू शकते, ते नाही की तुम्ही हे प्रयत्न करा, ते नाही त्याला असं सांगत. वाटत असेल मी बायस आहे, असं नाही, काही नाही, नाही. आर्या माझी कोणीच नाही लागत तरी नाही. तिने वाजवलं ना. ऐक. मग हे काय प्रकार. नाही खेळी अशी खेळायला पाहिजे होती आई, की मला माहितीये अभिजितला तुम्ही जाय- काय म्हणताय. नाही, मला माहितीये तुम्ही काय अभिजितला म्हणताय. जायला द्यायचं होतं. तू काय करायला पाहिजे, मार्क घेऊन अभिजित कशी जावा, मला बोलता येईल का? तुम्ही पटकन जाऊन एवढं सांगा, तिने किती बी अडवू द्या, तू जाऊन फक्त घनश्यामला तर जा, नको राहू दे. घनश्यामला काय? घनश्यामला काय करू? अडव. अडव. इतकं अक्कल नाही काय, काय करते तिला कळत नाही, कोणती गोष्ट करते ती. तू बसू शकला असतास. मग हात नको लागू. जवळ पण आणायचं नाही त्याच्या. का? ओढाओढी करायची असेल तर आता सांग. मला जर वर्ल्ड असं चालू इथे. मला जर वर्ल्ड तर मग बघा. हो, घाबरली मी. तू घाबरू नको, तुला बघ दाखवतो मग. फक्त तू मला टचच कर. 24वा दिवस संध्याकाळी 5:15 वाजता. मी आणि तुम्ही हा गेमचं डिस्कशन करून तुम्हाला नेक्स्ट मध्ये तुम्हाला करायचं तुम्ही करा. आता तू इथे थांबलायस ना, मी तुला तेच आता सांगतो. मी तेच माझं बोलतो. कारण लक्षात हां. डोक्यात आणून ठेवलंयस ना. पण तुम्हाला सांगतो की आता पण आपण करू शकता काय की करू? हे जे काय आहे. मी नाही करायचं तिला. हां, पण माझ्याकडे करण्यासाठी कारण आहे. तर माझ्याकडे पण आहे, पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही नाही करा, मी पण नाही करतो. तुम्हाला माझं एक ठीक आहे. आपण मला एकदा नॉमिनेट करू दे, बाकीचं आपण
ऍडजस्ट कर. मी तुम्हाला सरळ जातो. त्यांना त्याला मला भरू दे, त्याला मला कसं काय करणार आहे नॉमिनेट? मी नॉमिनेट वैभवला करतो ते कशाला घनश्याम मला करू दे. मी तुम्हाला शब्द देतो ना की मी त्याला नॉमिनेट करा. डायरेक्ट शब्द देतोय की दोघं पण नको ना आपण. अरे पण मी तेवढंच बोलताय, सिंपल गोष्ट आहे. मी जान्हवीला आम्ही वैभवला नॉमिनेट करत असेल तर मी तुला नाही नॉमिनेट करत. ह्याला वैभवला नॉमिनेट करू दे. पहिले हे घनश्याम हजर वाजवणार, त्याच्यानंतर तुम्ही वाजवा हजर. वाजवल्यानंतर मला देणार तू nominate करायला? हो नाही देणार ना? मला नॉमिनेट होऊन देऊ शकतो. असे उभाच राहा. मी तुझा शब्द आहे आता. ठीक आहे. हा तू लोकांना देणार. बोलू की मला ऑडियन्स बघताय. एक ऑप्शन आहे, बोल. तू मला करू नको, मी तुला करत नाही. सिंपल आहे. तुझ्याकडे नाहीच आहे याचा ना. माझा नाही. मी सांगतोय ना याला, सरळ सिंपल गणित आहे. जान्हवीला तू वाचू शकतो. जान्हवीला जान्हवी पण सरळ सरळ वाचते. मला नॉमिनेट होऊन मला सेफ होऊन त्याला नॉमिनेट नाही करायचंय. पण तू वाचते ना, नाही, नॉमिनेशन माझं मध्ये मी तुझा तुला- फायदा होतोय ना. मला सिंपल डील आहे. त्यापेक्षा मी एकदम नॉमिनेट सरळ सरळ करा. तू त्याला मला नॉमिनेट मला तू मला नॉमिनेट केलेलं आहे. का करायचं म्हणजे काय म्हणतोय. करून झालेलं आहे. वैभव, भीती वाटते तुला? आम्ही गेलेलो आहे. आम्ही नॉमिनेशन माझी ते म्हणता याला पण जाऊ दे, तुझं पण होऊ दे. नको बोलू का काही काय होणार आहे? म्हणतोय मी झाला आता. तुला तू विचारलं सांगितलं. नाही मी, तू थांब. जाऊ दे, झाला आता तुझं. करून डीपी दादांशी बोला मग. पण डीपी दादांशी तुला सिंपल हे उगाच हे काय आहे हे की मला सारखा म्हणून राहिली आहे. मी घनश्यामला आयुष मला आई शपथ ऐक ना माझी प्लीज एक मिनिट मला बोलू तर देणार आहेस का? ही बोलू देते का मला? ही आली नाही बोलायला तू चालत. बोलू पण देतो तू चालल्या जातो. मी माझ्या इतर ताकद नाही. बोला. त्याला तर नाही ना आणि एका गरज. belt पण ने- त्याच्यासाठी लावलो होतो ना आपण. माझ्यासाठी लावलो होतो त्याच्यासाठी त्याच्यासाठी. लावलो. त्याला गरज नाही. सोडून टाक. ये बाजूला असं एका बेल्टनी घनश्यामला थांबवलं. हो कारण नाही मला माहित हात आहे लावतोय मी आता असं ते. नको सोडून टाक जाऊ दे, त्यांना करू दे, त्यांना जे करायचं आहे. एक काम करू. जे काय आहे एक त्याचं काम करू, होऊन जाईल. ह्यांचं दोघांचं डील मिटू. मग ह्याला बजर वाजू दे. मग तू चालत तुझं तू निवांत काय करायचं ते कर. चालेल. चल मी हे पण मान्य करतो. चल ठीक आहे. चल पट बसा पाहिजे जाऊन. चल. बसा तुम्ही जाऊन. आता कोण वाजवणार आहे? घनश्याम तुला वाटतंय करतील कर. लोक बघतात यार. अरे जान्हवी मी नाही दिला आता वर्ड्स. मी दिला ना, तू दिला, मी नाही दिला. ठीक आहे. अरे जान्हवी रे. आता तर मी नाही, पहिले मी दिलं होतं वर्ड्स, पण आता मी नाही दिला. जे पण कोणी पण वर्ड्स दिल ना त्याला स्टिक करा. बाकी काही नाही. काय करायचं सांग? बजर वाजू दे. मला नाही नॉमिनेट केलं असतं ना तर मी बोललो असतो डील चल पक्की. मी पहिल्या deal पण करत मला होतो मी. त्यांनी टाकलेलं आहे नॉमिनेशन मध्ये. मी जाऊन आलेलो आहे. मी झेललंय सगळं. मला जे वोट करतात, जे मला प्रेम करतात ते बोलतील काय तू जिंदगीवर की तू उभा नाही राहू शकतो तुझ्या नावासाठी. मग काय फायदा तुझा? अरे पण जान्हवीला वाचवायचे. तू स्ट्रॉंग आहेस, तू वाचशील यार. मी स्ट्रॉंग आहे. आता मान्य करताय का? ओके. काल केलं असतं बरं झालं असतं तेच सांगतो. तेवढेच 20,000 रुपये आले असते. नाही, तू strong आहे. असलं हे करायचं नाही. लोकांचं मन कसं जिंकाल तू? सेम टू यू. लोकांचं मन कसं जिंकाल असं करून? मला नाही वाटत. मी माझं नॉमिनेशन इकडे दिलंय त्याला. मी त्याला सांगितलं की जा माझं नॉमिनेशन कर म्हणून. त्याच्या बदल्यात आम्ही सांगतोय ना डील करतोय. आता जान्हवी सांगतो. काय करायचं बोल. पण मी त्याला म्हणतोय ना की ह्याला वाजू दे. त्याला करायचंच आहे म्हणतोय. त्याला म्हणतोय दोघं पण नको होऊया. तो ऐकतच नाही. कव्हर करायचं तू. त्याला डिसिजन झालाय त्याचं की करायचं म्हणून. त्याला करायचंच आहे म्हणतोय तो. ठीक आहे. तो हे करू डील. ही डील करून टाक. ठीक आहे. चल. तुम्ही नाही करणार ना? मी जान्हवीला नाही करतो. मी कर नाही. हवंय बोला. डन. चल तू कर. तू तुझ्या शब्दावर ठाम राहा. कॅमेरा 3 पॉइंट्स आहेत. देखो गेमची समज नाहीये. गेम करता त्यात आणि बसून करतो. बिग बॉस कार्याच्या निकषानुसार मी अभिजित दादाला नॉमिनेट करतोय. कारण मला अभिजित दादाच्या 3 वीक झाले कुठेही खेळाडू वृत्ती दिसली नाही. विचार करण्याचं कौशल्य नाही त्याच्यात आणि खेळ तर काही जाणवलाच नाही. त्यामुळं मी अभिजित दादाला नॉमिनेट करतोय. गाणं बरोबर लागलं होतं आज. दोस्ती. झाला ना हो झालं ना. ठीक आहे. तू दिला ना वर्ड. अरबाज नको ना. अरबाज हे चूक आहे. अरबाज अख्खा महाराष्ट्र बघतो आपल्यात काय बोलणं झालंय ते. मी शब्द दिलाय ना. मी तुला बोलले होते ना की तू ते तसं हे करणार. जान्हवी
आतापर्यंत जेवढे बिग बॉस झाले ना हे त्याच्यामध्ये एक जाईल, सगळ्यात हे मोठा कळेल, जो हा कोणती आठवडा राहशील. चुकी असेल तर ती आहे धोकेबाजी. आणि ही धोकेबाजी तुम्ही प्रूव्ह करताय की परत परत करत राहणार. थांब शांत. स्वतःवरती ओढून घ्या धोकेबाजी. तू बोललास पॅडे दादा बाजूला हो, डील डन. वैभव असं बोललो मी बोललायस कधी आपलं झालंय ना आणि बोललो मी असं रिप्ले करायला सांग, नाहीतर मी कसल्या बाजूला होतोय. मागे मागे येलो नाहीतर मी कसल्या बाजूला होतोय. पाठीमागे अरबाज, please पाठीमागे या. आज तू स्वतः उगाच सांगेल शब्दाला फिरून नाही तू स्वतः उगाच तुझ्यावर ओढवून घेशील. अरे आम्हाला काय नाही तू काय आम्ही काय करणार आहे रे. आपलं काय ठरलं होतं की हिला मी नॉमिनेट नाही करत, आम्ही ह्याला नॉमिनेट करणार. पण मी तिकडे बोललो ना आणि की ते पण वैभवने माझ्या वोट दिलं मेडिकल तुम्हाला. रिझन मुळे करतोय मी. असं नाही तुम्हाला माहिती की डील 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 म्हणून नाही करत आहे. माझा पाय ठीक असताना मी तुझ्याशी लढलो असतो इथे. तू मला लढलो nominate असतो करण्याबद्दल उभा राहून. प्रॉब्लेमच नाही. माझा पाय दुखतोय म्हणून तुला मी हे सांगितलं आणि म्हणून ही डील केलेली आहे. बघ त्यांनी वर्ड दिले होते. मी त्याला म्हणलेलंच नाही का? त्यांनी वर्ड दिले होते. थांब का त्याला नॉमिनेट करायला लावलंस ना तू लक्षात ठेव तुझी चूक नाही ते तू नॉमिनेट नाही होत तू आहे. गेम जिंकशील तुला भाई. एक आठवडा अजून तू मिळणार गेम आहे. जिंकशील पण ज्या पद्धतीनं पोटरे होशील ना बाहेर ते चूक होईल फक्त, बाकी काही नाही. तुझा संबंध असताना मी पण बोललो असतो चल अभि राहा. काही संबंध नाही तू उगाच तुला game करायला उभं राहत. अरे तिकडे या ना. तिकडे ये ना. चल राहा. आता कोण वाजवणार आहे तुम्ही नाही वाजवणार आहे. तेवढा तरी विश्वास ठेव. निक्की तांबोळी Opposite एवढा team वर आहे ना. हा मी तुम्हाला एवढा ओळखत विश्वास नाही ना, मग कसं- हे झाल्याच्या नंतर कळेल तुला. मी तुला ह्याच्या अगोदर पण सांगत होतो थांब ना, पण जरा गेम हे राहू देत ना. नाही आता कसं मी काय म्हणलेलं मी काय मी जर बजर वाजवला ना मी असाच दरवाजा उघडून निघून जाईल. बघ तुमच्या बजर वाजवणे मी निघून जाईल. हा. तू कसं आता काय धावायचं होतं तुला? आता काय धावायचं होतं? खम्मर मी खाऊ. माहित होतं मला माहित होतं. अभिजित, कार्याच्या निकषानुसार आपण वैभव यांना नॉमिनेट का करत आहात ते योग्य कारण देऊन स्पष्ट करा आणि फोटो चुलीत घालून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करा. बिग बॉस मी आज वैभव यांना नॉमिनेट करतोय. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की त्यांनी मलाही मागच्या आठवड्यात नॉमिनेट केलं होतं. त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं की या आठवड्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये त्यांना खूप चांगला मौका होता, चान्स होता त्यांच्या चुका सुधारण्याच्या आणि त्या गेममध्ये आणखीन चांगलं परफॉर्म करून आमच्याबरोबर एक चांगलं बॉन्डिंग बनवण्याचा एक चांगली संधी त्याला धावून आलेली, पण तीही त्यांनी गमावली. हे सगळं आपण बघितलं कशा पद्धतीने झालं. आणि म्हणून साईडनीच नाहीये तुमचं पण आहे की माझ्यासोबत बॉन्डिंग करायचं तुमचं पण काम होतं. मी एकट्यानेच सगळं करायचं तुम्ही काय करणार मग? पण म्हणून तर तुला गेम मध्ये आम्ही ठेवलेला आणि दुसऱ्या वेळेला पण तुला आम्ही गेम मध्ये ठेवलेला. तू स्वतः म्हणाला तू स्वतःचे वर्ड आहे. तू अरबाजला बोलता नाही बोललाय की मला गेम मध्ये ठेवलाय. तुमची गरज होती. सेकंड राऊंड मध्ये तुम्ही बोलून जरी दाखवलं असतं ना की भाई तुझी गरज आहे भाई असं आहे. मला हेच तुम्ही ते आश्चर्य बोलला नाही. वाटतं की प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. हो, इथे तिथेच सांगावी माणूस लागते. फेल मनात असतो. ओळखायला आम्ही काय mind reader एकमेकांच्या नाहीये. मनातलं समजण्याची थोडीशी नाही, तरी नाही, पद्धत असली पाहिजे. पण मी आता वैभव यांना नॉमिनेट yes, केलं yes. सर आणि थँक्यू. चोवीसावा दिवस संध्याकाळी 5:45 वाजता. नॉमिनेशन कार्यातील सर्व फेऱ्या समाप्त झाल्या असून या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत आर्या, इरिना, अभिजित आणि वैभव. याबरोबरच हे नॉमिनेशन कार्य आता समाप्त झाले आहे.